खरं तर आज फार तयारी करून मी तुमच्या समोर आलेलो आहे असं मी म्हणणार नाही. पण या मालिकेमध्ये एक दिवस बोलायला लागणार आहे असं डॉक्टर जालिंदर घिगेंच्या सोबतच्या चर्चेतून मला लक्षात आलं होतं. पण आजच बोलायला लागेल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे मी थोडासा म्हणजे नंतर कधीतरी बोलता येईल आणि तयारी करून बोलता येईल असं म्हणून मी थांबलो होतो. पण आज दुपारनंतर माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला बोलायला लागणार आहे. आणि साथी विजय मांडके यांनी सांगितलं की आज बोलायचंय. त्यामुळे मी बोलणार आहे, पण एकाच वेळेस तुम्हाला माझ्या बोलण्यामध्ये लिंक गावल नाही गावल, पण मी मुद्दे नक्कीच तुमच्या समोर चर्चेसाठी मांडेन. माझं म्हणणं एवढंच आहे की एकाच वेळेस आपल्याला मांडणीनंतर चर्चा करावी लागेल आणि चर्चेतून जास्त स्पष्टीकरण करता येईल. जे मुद्दे एखाद्या वेळेस मी आज माझ्या मांडणीमध्ये नेहमीसारखं तयारी करून मांडू शकणार नाही, ते मुद्दे एखाद्या वेळेस चर्चेतून आपल्याला घ्यावे लागतील. खरं तर विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं जे लोकांचे सण, उत्सव, रूढी, परंपरा आहेत, त्यांच्याकडे महात्मा फुलेंच्या प्रमाणे गांभीर्यानं आणि सत्यशोधक पद्धतीनं बघायला पाहिजे असा आग्रह बऱ्याच वर्षापासून धरलेला आहे. आणि मग काही गावातून विद्रोहीच्या तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी हे घट बसवलेले आहेत. आणि हे घट बसवणं, सार्वजनिक ठिकाणी बसवणं आणि एक सांस्कृतिक भूमिका घेऊन बसवणं, यासाठी जे एक धाडस लागतं, जी एक कुवत लागते, जी वैचारिक तयारी लागते, ती तयारी त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी केलेली. आणि म्हणूनच ते घट बसवण्यापर्यंत आणि विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यापर्यंत जाऊ शकले. अर्थात ही विद्रोहीची दृष्टी होती आणि तो विद्रोहीच्या अनेक कार्यक्रमांच्या पैकी एक कार्यक्रम होता, हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अशा कार्यक्रमांच्याकडे विद्रोही का वळलं? विद्रोही सांस्कृतिक चळवळ म्हणून ज्यावेळी आपण संस्कृतीचा आणि बहुजन समाजाचा विचार करतो, त्यावेळी विद्रोही म्हणून आपण अशा जनतेच्या कार्यक्रमांच्याकडे का वळलो, हा बराच वेळा विचारला जाणारा तरुण कार्यकर्त्यांच्याकडूनचा प्रश्न आहे. याचं कारण असं आहे, काही तरुण कार्यकर्त्यांना हा प्रश्न नेहमीच पडतो. कारण प्रत्येक सण, प्रत्येक उत्सव बऱ्याच वेळेला आपण जातीसोबत, धर्मासोबत, देवासोबत जोडलेला असतो. म्हणजे देव सोडून, धर्म सोडून, जाती व्यवस्था सोडून, किंवा मुस्लिम असतील तर मुस्लिम धर्म सोडून, ख्रिश्चन असतील तर ख्रिश्चन धर्म सोडून उत्सव असूच शकत नाही, अशी एक समज प्रस्थापित व्यवस्थेनं निर्माण केलेली आहे. आणि त्या ते निर्माण करण्याचा उद्देश पण तुम्ही त्यांच्या परिप्रेक्ष्यामध्ये विचार करावा. प्रत्येक गोष्टीचा धर्मासोबत नातं जोडावं. प्रत्येक गोष्टीचं त्यांच्या उतरंडीच्या जाती व्यवस्थेसोबत नातं जोडावं, हा त्यांचा एक डावपेच नेहमीच राहिलेला आहे. आणि बऱ्याच वेळेला आपल्यातले बरेचसे विचारवंत आणि कार्यकर्ते त्याचे व्हिक्टीम पण झालेले आहेत. आणि ते सुद्धा त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्या जीवनाकडे, आपल्या सगळ्या व्यवहारांच्याकडे बघायला लागलेले असल्यामुळे सत्य त्यांना सापडलेलं नाही. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंनी जी सुरुवात केली आपली संस्कृती तपासण्याची, ती आधुनिक दृष्टी होती. आणि त्यातून एक नवी दृष्टी सगळ्याच कार्यकर्त्यांना आणि समाजाला लाभलेली आहे. आणि त्यांनी सुद्धा आपल्या संस्कृतीकडे एका नव्या दृष्टिकोनातून, सत्यशोधकाच्या दृष्टिकोनातून, फुले शाहू आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून बघायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यातून काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत. त्यातली प्रमुख गोष्ट अशी आहे की ही जी संस्कृती राबणाऱ्या बहुजन समाजानं घडवली, ज्याच्या आधारावर ही समाजाची बांधणी झाली, समाजाची निर्मिती झाली, समाजाचा विकास झाला, हे जग चालतं आहे, ही संस्कृती जातीव्यवस्था समर्थक ब्राह्मणी व्यवस्थेनं निर्माण केलेली नाही. ही संस्कृती कुठल्या तरी एका धर्मानं
ब्राह्मण धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, बौद्ध धर्म असेल किंवा लिंगायत धर्म असेल, या धर्माने निर्माण केलेली नाही. हे सगळे धर्म ह्या राबणाऱ्या बहुजन समाजानं निर्माण केलेल्या संस्कृतीचा एक छोटासा भाग आहे, सगळी संस्कृती नाही. आणि हे कधी लक्षात येतं, ज्यावेळी आपण आपल्या संस्कृतीच्या विकासाची मुळं सत्यशोधक पद्धतीनं शोधायला सुरू करतो, अभ्यासू पद्धतीनं शोधायला सुरू करतो, त्यावेळी आपल्या लक्षात येतं की संस्कृती ही जातीव्यवस्था आणि धर्मव्यवस्थेपेक्षाही फार व्यापक गोष्ट आहे. तिचा पट हा फार व्यापक आहे. आणि ही संस्कृती घडण्यामध्ये आणि घडवण्यामध्ये या समाजाची हजारो लाखो वर्ष गेलेली आहेत. ही संस्कृती कशी घडली, आत्ताचे सण कसे निर्माण झाले, आत्ताच्या रूढी परंपरा कशा निर्माण झाल्या आणि आत्ताच्या अंधश्रद्धा पण कशा निर्माण झाल्या. आत्ताचे धर्मासोबत ह्या सांस्कृतिक सणांचं, रूढींचं, परंपरांचं जोडणं, संस्कृतीचं सुद्धा जोडलं जाणं धर्मासोबत कसं निर्माण झालं. आपण काय काय धर्माच्या आणि देवांच्या नावानं आतापर्यंत केलेलं आहे. म्हणजे आपले सगळे सण देवाच्या धर्माच्या नावाला जोडण्यात आल्यामुळं आपण त्यांच्याकडे बघू शकत नाही, दृष्टी नसेल तर. आपण दिवसांचे म्हणजे वार, सोमवार कुठल्या देवाचा, मंगळवार कुठल्या देवाचा, हे देवाने दिवसांची नावं नाही ठेवलेली, माणसाने ठेवलेली. म्हणजे बाबूराव बागुल जसं म्हणतो, ते कवी आपल्या एका कवितेमध्ये असं म्हणतात, बाबूराव बागुल, की देवा आधी माणसा तू होतास, देवांचं बारसं माणसानं घातलं, तू देवाला देव म्हणालास आणि देव देव झाला. एवढंच काय, चंद्राचं नाव सुद्धा माणसाने ठेवलंय असं आयुष्यमान बाबूराव बागुल सांगतात. तू चंद्राला चंद्र म्हणालास आणि चंद्र चंद्र झाला. चंद्राला जर दगड म्हटले असते सुरुवातीचे लोक, तर त्याचं नाव दगड झालं असतं. कारण माणसाने भाषा निर्माण केली, माणसाने हे जग रचलं, घडवलं, निर्माण केलं आणि त्यांनी देव सुद्धा घडवला आणि माणसांनी धर्म घडवला. धर्मानं माणसं जन्माला घातलेली नाहीत. फेऱ्या खूप मानल्या गेल्या, पण माणूस हा जगाचा कर्ता आहे, हा सिद्धांत या देशामध्ये रॅशनॅलिस्ट विचार करणाऱ्या बुद्धाच्या परंपरेनं, महावीरांच्या परंपरेनं आणि फुले शाहू आंबेडकरांच्या परंपरेनं मांडलेला हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या सिद्धांतांच्या आधारावर जर आपण समजून घ्यायचं ठरवलं तर आपल्या काही गोष्टी नक्कीच लक्षात येतील. आणि ती दृष्टी घेऊनच आज आपण हे सगळे सण, वार, उत्सव आणि जाती व्यवस्था यांचा कशासोबत संबंध आहे असं तपासणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगतो की आपल्याला हे तपासताना काही गोष्टी लक्षात येतील की आपल्या बऱ्याच संस्कृतींचं, आपल्या बऱ्याच परंपरांचं, आपल्या रूढींचं, आपल्या सणांचं मूळ स्वरूप वेगळं होतं आणि आत्ताचं स्वरूप, ज्याला आपण ब्राह्मणीकरानंतरचं किंवा एखाद्या धर्माच्या प्रभावाखाली गेल्यानंतरचं स्वरूप हे बदललेलं आहे. त्याच्यामध्ये विकृती आलेली आहे किंवा त्याच्यामध्ये प्रदूषण आलेलं आहे असं पण आपण म्हणू शकतो. पण ते शोधण्याची दृष्टी ही विद्रोही सांस्कृतिक चळवळ आग्रह करते की हे आपण दृष्टी कमावली पाहिजे आणि त्याच्या आधारावरच आपण ह्या सगळ्या उत्सवांचं, रूढींचं, परंपरांचं विश्लेषण करू शकलो पाहिजे. देवाच्या नावाने एखादी गोष्ट टाळणं सोपं असतं, अंधश्रद्धेखाली जगणं सोपं असतं, कारण त्याला अक्कल लागत नाही, विचार करायला लागत नाही, पुरावे द्यायला लागत नाही, लॉजिक समजून सांगायला लागत नाही. दुष्काळ का पडला, देवाची मर्जी. पाऊस जास्त का पडला, देवाची मर्जी. अक्कल लागत नाही. पण पाऊस कसा पडतो, दुष्काळ कसा पडतो, झाडं कशी वाढतात, झाडं कशी लावायची, पर्यावरण म्हणजे काय, ते समतोल ठेवणं म्हणजे काय, यासाठी विचार करावा लागतो, डोकं चालवावं लागतं, लॉजिक निर्माण करावं लागतं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा तुमच्याकडे असावा लागतो. त्यामुळं
दैवीकरण किंवा दैवाधीनता ही अक्कलवानाची गोष्ट नसते, मूर्ख माणसाचं लक्षण असतं. असं धम्मकीर्ती सुद्धा बौद्ध विद्वान जे आहेत ते पण असं म्हणालेले आहेत की हे मूर्खाचं लक्षण आहे. विचार करणं हेच माणसाचं लक्षण आहे. त्यामुळं आपण विचार करत असताना काही गोष्टींचा शोध घ्यायला पाहिजे. काही गोष्टींच्या मध्ये धर्माचा संबंध नाही, काही गोष्टींच्या मध्ये जाती व्यवस्थेचा संबंध नाही, काही गोष्टींच्या मध्ये एकंदरीत आता ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये अंधश्रद्धा आलेल्या आहे त्या अंधश्रद्धांचा सुद्धा संबंध नाहीये. पण अलीकडच्या काही पिढ्यांच्या मध्ये आमचे काही रूढी परंपरा, आमचे सण उत्सव हे धर्मासोबत जोडण्याचा एक कसोशीनं प्रयत्न केला गेला आणि त्याला विरोधी बाजूनं किंवा कार्यकर्त्यांच्या बाजूनं किंवा चळवळींच्या बाजूनं किंवा तात्विक आणि व्यावहारिक ज्याला रॅशनॅलिस्ट पद्धतीनं असं म्हणतो आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला गेला नाही. म्हणजे आम्ही जसं बडव्या हटावचं उदाहरण नेहमी देतो, जे वारकरी परंपरा ही रॅशनॅलिस्ट परंपरा आहे त्या अर्थानं, त्या काळामधली सगळ्यात आधुनिक परंपरा आहे. पण नंतरच्या काळामध्ये त्याच्यामध्ये बडवे आले, त्याच्यामध्ये परत ब्राह्मण धर्माचा प्रभाव आला, त्याच्यामध्ये प्रदूषण आलं. पण पुरोगामी चळवळीतल्या लोकांनी वारकरी परंपरेकडे दुर्लक्ष केलं आणि तिची ब्राह्मणीकरणाची गती वाढली असं आपण बघत आलेलो आहोत. त्यामुळे आपण जर आपल्या परंपरा तपासून घेतल्या नाहीत आणि त्या जर समजून घेतल्या नाहीत तर आपल्या असं लक्षात येईल की बऱ्याचशा परंपरांचं ब्राह्मणीकरण हे होत असलेलं आपल्या डोळ्यासमोर आपण बघितलेलं आहे, पण आपण हस्तक्षेप केला नाही किंवा न केल्यामुळं त्यांची ब्राह्मणीकरणाची गती वाढलेली आहे. मी आधुनिक काळातलं एक उदाहरण नेहमी देतो, ते आज मी तुम्हाला देऊन माझ्या मूळ मुद्द्याकडे मी येणार आहे. बाळूमामाचं देवत्व, देऊळ आणि मेंढर ही सगळ्या महाराष्ट्राला आणि बऱ्याचशा कर्नाटकामध्ये माहिती आहे. बाळूमामा देव नव्हता, माणूस होता आणि तो माणूस ह्यो जनावरांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये अत्यंत तज्ञ होता. जनावरांना दूध जर एखादी म्हैस किंवा गाय दूध देत नसेल, एखादी मेंढी किंवा बकरी दूध देत नसेल, शेळी दूध देत नसेल तर बाळूमामा औषध द्यायचा आणि माणसं असं म्हणायची की बाळूमामानं औषध दिलं की जनावर खूप दूध देतात. त्यामुळं जर तुमचं जनावर दूध देत नसेल, आजारी असेल तर बाळूमामाला दाखवा. आणि धनगर मामा म्हणजेच बाळूमामा, आम्ही त्याला धनगर मामा म्हणायचो, त्यांना जर तुमचं जनावर बघितलं, तपासलं आणि त्याला औषध दिलं तर दूध वाढणार आहे तुमचं. माणसं याचं महत्व सांगताना असं म्हणायचं, जर का बाळूमामानं बैलाला औषध दिलं तर बैल सुद्धा दूध देईल, मेंढ्याला औषध दिलं तर मेंढा सुद्धा दूध देईल, असं माणसं बाळूमामाच्या औषधाचं कौतुक करण्यासाठी उदाहरण द्यायचे. बाळूमामा हा तज्ञ असल्यामुळं जनावरांना औषध देत होता, माणसांना पण औषध देत होता आणि त्यांचं एक समाजातलं स्थान असं होतं की गावागावातले जर का विद्वेष असतील, भांडणं असतील, तंटे असतील, बखेडे असतील तर बाळूमामा ते मिटवायचे. म्हणजे समाजाला सुद्धा ते औषध पाणी करत होते, माणसाला करत होते, जनावराला करत होते आणि समाजाला सुद्धा करत होते. अशा अवस्थेमध्ये जर का आपण बाळूमामांचं महत्व रॅशनॅलिस्ट पद्धतीनं समजून घेऊन आतापर्यंत त्यांच्यावर जर चळवळीनं पुस्तकं लिहिली असती किंवा कार्यक्रम घेतले असते तर एखाद्या वेळेस बाळूमामांचं आत्ताचं ब्राह्मणीकरण ज्या गतीनं झालेलं आहे ते झालं नसतं. उलट ते एक आरोग्य तज्ञ, जनावरांचे तज्ञ म्हणून सगळ्या जगाला समजले असते. बाळूमामांना विद्यापीठांनी डिलीट देणं आवश्यक होतं, डॉक्टरेट देणं, त्यांचा सन्मान करणं आवश्यक होतं, त्यांच्या संशोधनाचा, त्यांच्या औषधांचा अभ्यास करणं आवश्यक होतं. असं झालं नाही आणि मग आमच्या बहुजन समाजानं त्यांना इतकं महत्व दिलं की ते असतानाच त्यांच्या समोर माणसं पाया पडायला लागले आणि मग ते सगळ्यांना ज्याला अँटीबायोटिक्स म्हणून मान्यता मिळालेली असा भंडारा, हळद हे लोकांना द्यायला लागले आणि लोक त्यांचा वापर पण औषध म्हणून करायला लागले आणि बाळूमामा हळूहळू देव होत गेला. आज बाळूमामांच्या नावानं मेंढरांची सेवा करणं म्हणजे रोग बरा असं होत नाही.
बाळूमामा ज्यावेळी तुमच्या जनावरांची सेवा करत होते, त्याला आजारातून उठवत होते, त्यावेळी माझी मेंढरं तुम्ही सांभाळा, म्हणजे माझ्या पोटापाण्याचा विषय मिळेल. पैसा नको, माणसांच्या संबंधामध्ये पैसा नको, सेवा एकमेकाची करूया, एकमेकाला मदत करूया. हे सेवेचं तत्व, पैसा टाळणारे व्यवहार बाळूमामांनी प्रस्थापित करायचा प्रयत्न केला. बाळूमामांनी त्यांच्या एकंदरीत वागण्या बोलण्यातून माणसांच्या मनामध्ये इतकं महत्व त्यांचं निर्माण झालं, मनामध्ये इतके ते रुतत गेले की लोक असं म्हणायचे की बाळूमामाच्या मेंढरात जाऊन सांगा म्हणजे तुमचं आजारपण जाईल, म्हणजे बाळूमामा तुमच्या घरी येतील आणि तुमच्या जनावरांचे किंवा माणसाचा आजारपण जाईल. बाळूमामाच्या मेंढरात सांगा म्हणजे मेंढरामध्ये जी माणसं असतात त्यांना सांगा अमक्या गावचा अमका माणूस आला होता आणि त्याचा असा असा आजारपण आहे. मग बाळूमामा ज्यावेळी मेंढरात भेटायला जाईल त्यावेळी तो माणूस तो निरोप द्यायचा आणि बाळूमामा जनावरांना माणसांना औषध द्यायचा. बाळूमामाची मेंढर म्हणजे एका मेंढीच्या कानात सांगणं नव्हे, ही अंधश्रद्धा आहे. बाळूमामाच्या मेंढरातल्या माणसाकडे निरोप देणं याच्याऐवजी कानात सांगून आजार बरा होतो, ही आतापर्यंतच्या व्यवहाराचं अंधश्रद्धेमध्ये रूपांतर झालेलं आहे. बाळूमामानं औषध दिलं तर मेंढा दूध देतो असं म्हणून एखाद्या मेंढ्याला धरून त्याचं दूध काढणं ही अंधश्रद्धा आहे. आणि बाळूमामाची देवळं आणि आता हळूहळू अंधश्रद्धांच्या सोबत त्यांची सिनेमे काढण्यापर्यंत आणि मग ते पूजेसाठी पैसे गोळा करण्यापर्यंत आज जे लोक गेलेले आहेत, याचं कारण असं की आमच्या माणसांचं ब्राह्मणीकरण आपल्या डोळ्यासमोर घडायला लागलेलं आहे आणि अजूनही आपण विद्रोही सांस्कृतिक चळवळ म्हणून खरं तर गांभीर्याने घेऊन आपल्यातल्या कार्यकर्त्यांनी बाळूमामांचं संशोधन करून एक एक अत्यंत संशोधनशील आणि पुरोगामी व्यक्ती म्हणून त्यांचं चरित्र लिहायला पाहिजे, पुढे यायला पाहिजे. त्यांच्या गावाजवळचेच आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे आणि विद्रोही प्रबोधन संस्थेचे, आपल्या सम्यक विद्रोही प्रबोधन संस्थेचे संस्थापक संचालक प्राध्यापक डी चौगले सर खरं तर त्या क्षेत्रातले आहेत आणि त्यांनी ती जबाबदारी घेतलेली, ते लवकरच पुस्तक लिहितील असं आपण गृहीत धरायला हरकत नाही. पण मी तुम्हाला एक उदाहरण दिलं की आपल्या माणसांचं ब्राह्मणीकरण कसं होतं, तसं आपल्या सणांचं उत्सवाचं पण ब्राह्मणीकरण झालेलं आहे. आपण दसऱ्यामध्ये आहोत आणि आज दुसरी माळ आहे घटस्थापनेची, आणि या ज्या घटस्थापनेच्या निमित्तानं आपण व्याख्यानमाला सुरू केलेली आहे त्यातला धरून आज आपल्याला आपले सण उत्सव हे शेती संस्कृतीशी कसे संबंधित आहेत आणि त्यांचं जाती व्यवस्थेचा काय संबंध आहे याची चर्चा आपल्याला करायची आहे. जवळजवळ 15 मिनिटं मला बोलायला झालेले आहेत आणि मी आता 3 मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे आणि त्यानंतर आपण चर्चा करूया. माझा पहिला मुद्दा असा आहे की संस्कृती घडण्यामध्ये शेतीचा फार मोठा वाटा आहे. म्हणजे शेतीबद्दल इंग्रजीमध्ये शेतीला ऍग्रीकल्चर म्हणतात, म्हणजे ऍग्री आहे आणि कल्चर आहे. शेती संस्कृती असं म्हटलं जातं. असं का म्हटलं जातं? कारण शेती करणं हे सगळ्यात मोठं संशोधन आहे. म्हणजे मानवाच्या विकासाच्या इतिहासामध्ये असलेली जनावरं मारून खाणं, पडलेली फळं गोळा करणं आणि ती खाणं आणि अस्तित्वात असलेलं पाणी पिणं, याच गोष्टी माणसावर लादलेल्या होत्या सुरुवातीच्या काळामध्ये. आणि मग माणसं शिकार करून जगत होती, माणसं कंदमुळं खात होती, माणसं फळं खात होती आणि माणसं गुहांच्या मध्ये जनावरांच्या सारखी राहत होती. पण माणसाने बी एक जागी करणं आणि माणसांनी शेती तयार करणं, शेतीचा शोध लावणं, हे मानवी समाजाच्या इतिहासाच्या टप्प्यावर एक महत्वाचं विकासाचं पाऊल आहे. आणि हे पाऊल आपल्या सामाजिक संशोधकांच्या मते स्त्रियांनी टाकलं. म्हणजे शेतीचा शोध स्त्रियांनी लावला असं म्हटलं जातं. आणि आज तुमच्या असं लक्षात येईल की दसरा हा सण ह्या शेती संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. काल डॉक्टर राजेंद्र कुंभार यांनी आपलं पहिलं पुष्प गुंफत असताना नक्कीच या बाबतीमध्ये सविस्तर मांडणी केलेली आहे, तुम्ही ती ऐकावी. म्हणजे शेती ज्याच्यामध्ये माती महत्वाची आहे, ज्याच्यामध्ये पाणी महत्वाचं आहे आणि ज्याच्यामध्ये बी महत्वाचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं टेस्टिंग ग्राउंड एक. आणि प्रयोगशाळा म्हणजे ही असा प्रयोगशाळा आहे की जी समाजाला शिकवते शेती कशी करावी आणि शेतीमधले महत्वाचे घटक काय आहेत.
याचं टेस्टिंग ग्राउंड आणि टेस्टिंग एरिया जर कुठला असेल तर तो शेतकऱ्याचं घर आहे. पण शेतीचा शोध स्त्रियांनी लावला असल्यामुळं शेतीसोबत स्त्रियांचं एक अत्यंत जवळचं नातं आहे आणि त्यामुळं या क्षेत्रामध्ये दुसरं एक संशोधन मी तुम्हाला सांगणार आहे, ते आहे घडाचं संशोधन. घड किंवा ज्याला आपण मातीचा मोगा म्हणतो किंवा आपण ज्याला मातीचा डेरा म्हणतो किंवा ज्याला आपण घट म्हणतो. घट हा शब्द एकदम आखीव रेखीव आहे. पण मोगा हा शब्द सुद्धा महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागामध्ये मराठीमध्ये वापरला जातो. म्हणजे ताक मागाय गेला आणि मोगा दडावला असं नाही. मोगा म्हणजे मातीचं असं भांड की ज्याच्यामधून पाणी, ताक, दही, दूध हे सुरुवातीच्या काळामध्ये आणलं नेलं जात होतं आणि त्यासाठी मोगा वापरला जात होता. मोगा या शब्दावरून तुम्हाला दुसरी एक आठवण यायला पाहिजे की महाराष्ट्राच्या आदिवासी भागामध्ये मोगरा माता नावाची एक देवी आहे आणि तिचं मोगरा माताचं चित्र ज्या पहिल्या चित्रकारानं रेखाटलं त्यानं पाण्यासह मोगा हातात असलेल्या स्त्रीचं चित्र रेखाटलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की मोगा हे मातीचं भांड हे सुद्धा स्त्रीनं निर्माण केलेलं आहे आणि ते मोगरा मातेनं निर्माण केलं असल्याशिवाय तिच्या चित्रामध्ये हे मोग्याचं चित्र येणार नाही. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये निवडणुकीच्या वेळी किंवा इतर वेळी सुद्धा जर एखादा पुढारी तुम्हाला त्याचं पोस्टर बघितलं तर त्याच्या पाठीमागं त्याच्या चित्राच्या फोटोच्या पाठीमागं तो ज्या संस्थेचा संचालक असेल, तो ज्या संस्थेचा डायरेक्टर असेल, अध्यक्ष असेल, तर त्याच्या संस्थेची चित्र मागे लावली जातात. तो आमदार असला तर विधानसभेचं चित्र लावतात. का तर त्यांना विधानसभेशी त्याचं नातं काय आहे किंवा त्या विशिष्ट संस्थेशी त्याचं नातं काय आहे हे जनतेला कळावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. आमच्या शिल्पकलेमध्ये, आमच्या चित्रकलेमध्ये, आमच्या जाणीवेमध्ये आणि नेणिवेमध्ये सुद्धा या मोग्याचं चित्र कोणासोबत जोडलेलं आहे तर ते मोगरा मातेसोबत जोडलेलं आहे. म्हणजे मोगरा माता आणि मोगा पाणी वाहून नेण्याचं साधन, पाणी पिण्यासाठी झऱ्यावर जाणं, पाणी पिण्यासाठी नदीवर जाणं, ओढ्यावर जाणं हे ज्यावेळी अशक्य असेल किंवा पाणी पिण्यासाठी खूप लांबवर जावं लागणार आहे त्याच्याऐवजी पाणीच तुमच्या जवळ येणं हे साधं संशोधन नाही. तुम्ही काळाच्या मागे जाऊन विचार करा, तुमच्या असं लक्षात येईल की पाण्याच्या जागेवरून माणसांच्या जागेवर नेण्यासाठी एक मातीचं भांड तयार करण्याचं संशोधन साधी गोष्ट नाही. साखर कारखानाचं संशोधनापेक्षाही मोठा आहे. म्हणून मोगरा माता जिनं मोग्याचा शोध लावला म्हणजे पाणी वाहून नेणाऱ्या भांड्याचा शोध लावला म्हणजे घटाचा शोध लावला. म्हणजे एका बाजूला शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, टाकलेलं बी उगावतं आणि ते पुन्हा लावलं की शेती होते याचा शोध स्त्रियांनी लावला. माती सुपीक कुठली नापीक कुठली हे स्त्रियांनी संशोधन करून शोधलं. बी चांगलं कुठलं म्हणजे आता सुद्धा अगदी माझ्या लहानपणी ज्यावेळी मी तरुण होतो तोपर्यंत शेती करत असताना आमच्या घरामध्ये घरचं बी असायचं. त्यावेळी मैको किंवा ह्या कंपन्या नव्हत्या, हायब्रिड कंपन्या नव्हत्या, बाजारातून बी आणायची पद्धत आणि परंपरा नव्हती. शेतकरी एकमेकाला बी देत होते. पण ते बी कुठल्या ज्वारीचं बी कणीस कुठलं ठेवावं, भात कुठलं ठेवावं, वाळूक जर असेल, काकडी असेल तर ती कुठली काकडी बियाला ठेवावी, दोडका असेल तर कोणता दोडका बियाला ठेवावा, पडवळ असेल तर कोणतं पडवळ बियाला ठेवावं हे घरातली स्त्री सांगत होती. आणि ही घरातली स्त्री त्याचं व्यवस्थित ते फळ काढून किंवा ते धान्य बियाचं काढून वेगळं ठेवलेलं बी वाळवून व्यवस्थित सुकवून लिपून ठेवण्याचं काम स्त्रिया करत होत्या. म्हणजे एक लक्षात ठेवलं पाहिजे, शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, बियाची जपणूक आणि निवड स्त्रियांनी सुरू केली, पाण्याचा पहिलं वाहतुकीचं साधन असलेला मोगा स्त्रियांनी शोधला आणि आज जो घट बसवला जातो त्या सगळ्यामध्ये हे महत्वाचं आहे आणि हे सगळं महत्वाचं स्त्रियांनी शोधलेलं आहे. म्हणून हा जो आपण घट बसवतो, घटोत्सव ज्याला आपण म्हणतो, हा उत्सव जो आहे हा जसा शेतीशी संबंधित आहे तसा तो स्त्रियांशी संबंधित आहे.
आणि हा उत्सव हा जाती व्यवस्थेचा लवलेस नसलेल्या काळापासून माणसांनी जपलेला आहे. माणसं जपतात, आपल्या जाणीवा जपतात, आपल्या आठवणी ठेवतात, कारण त्या पुढच्या पिढ्यांना द्यायच्या असतात. आणि पुढच्या पिढ्यांना देण्यासाठी तुम्ही आता कॉलेजेस काढलेले आहेत, तुम्ही शाळा काढलेल्या आहेत, शिक्षक नेमलेले आहेत, तुम्ही अभ्यासक्रम तयार केलेला आहे आणि तो किती फालतू आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. पण जुन्या पिढ्यांनी संकलित केलेलं ज्ञान पुढच्या पिढ्यांना देण्यासाठी या सणांचा, उत्सवांचा आणि रूढी परंपरांचा उपयोग केलेला आहे. म्हणजे ते ट्रेनिंग सेंटर आहेत. नव्या पिढ्यांना शेतीतलं कुठली गोष्ट महत्वाची आहे आणि ती कशी विकसित केली जाते याची ट्रेनिंग सेंटर प्रत्येक घरामध्ये, गावामध्ये, समाजामध्ये जर कुठले असतील तर ते तुमचे सण आहेत, रूढी परंपरा आहेत आणि त्यातूनच मागचं संकलित ज्ञान पुढच्या पिढ्यांना दिलं गेलेलं आहे. म्हणजे हे शिक्षणाचं आणि ज्ञान, संकलित ज्ञान पुढे वाहून नेण्याचं एक महत्वाचं साधन आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण अशा पद्धतीने आपल्या सण, उत्सव आणि रूढी परंपरांच्याकडे बघणं आवश्यक आहे. हे सगळे सण हे शेती संस्कृती सोबत जोडलेले असल्यामुळं ते बहुजन समाजाचे सण आहेत. त्याच्यामध्ये जाती व्यवस्थेचा संबंध नाही आहे. सण हे शेती संस्कृतीशी असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींच्या सोबत जोडलेले आहेत. आपण मातीची पूजा करतो, शेताची पूजा करतो, दसऱ्यानंतर भुईम येते, भुईम मध्ये शेतीची पूजा केली जाते. दसऱ्यामध्ये तुमचं बियांचं टेस्टिंग केलं जातं आणि कुठलं बी चांगलं आहे आणि त्याचा उतारा कसा येईल हे समजून घेतलं जातं आणि माझं बी किती चांगलं आहे हे मिरवण्यासाठी पटक्यामध्ये, टोपीमध्ये ते उगवलेले जे रोपं आहेत ती रोपं गावातून मिरवली जातात, समाजामध्ये दाखवली जातात. बघा आमच्या घरचं बी किती चांगलं आहे. म्हणजे बियांचं टेस्टिंग, मातीचं टेस्टिंग, पाण्याचं टेस्टिंग हे सगळे पुढच्या पिढीला देण्यासोबतच आपण शेतीशी संबंधित आणखीन गोष्टींची पण एकमेकाला माहिती देत असतो. घर बांधताना पाया काढायच्या अगोदर गारवा केला जातो. गारवा म्हणजे काय? तर त्या दिवशी त्या गावातले किंवा आजूबाजूच्या गावातले त्या माणसाचे नातेवाईक सगळे एकत्र येतात आणि आखलेला पाया, काढलेला पाया भरायच्या अगोदर सगळेजण फिरून बघतात, एकमेकाला माहिती दिली जाते आणि मग ते माहिती देण्यासाठी आवश्यक असलेला वेळ तिथे गेल्यामुळे मग त्यांना आंबील देणं, मग त्यांना जेवण देणं, मग हे जेवण बहिणीनं देणं किंवा आणखीन कोणीतरी देणं ह्या परंपरेमध्ये ऍडिशन होत गेलेले आहेत. घर कसं बांधावं याचं ट्रेनिंग, समज वाढवण्यासाठीच आहे. आपण त्याचा उत्सव केला आणि आता तिथं पूजेसाठी ब्राह्मण आणायला आपण सुरुवात केली. हे विकृतीकरण. मूळ जे आहे ते घर बांधताना इतरांना सामावून घेणं आणि ट्रेनिंग करणं हा मूळ उद्देश आहे. आपण तो शोधला पाहिजे आणि समाजासमोर मांडला पाहिजे. आपण जनावरांची पूजा करतो, वाघाची पूजा केली जाते आदिवासी भागामध्ये, झाडाची पूजा केली जाते आदिवासी भागामध्ये, डोंगराची पूजा केली जाते आदिवासी भागामध्ये, किंवा हिरवा पाला याची पूजा केली जाते जो नवीन फुटतो आणि खाण्यासाठी, जगण्यासाठी आवश्यक असतो. शेतकरी शेती प्रधान परिसरामध्ये, आदिवासी नसलेल्या परिसरामध्ये सुद्धा पहिलं धान्य जे असेल ते सार्वजनिक ठिकाणी नेऊन दाखवलं जातं आणि पहिलं धान्य आल्यानंतर ते खाण्याची सुरुवात करण्या अगोदर गावातले सगळे लोक एकत्रित येऊन उत्सव साजरा करतात. त्याला पहिलं धान्य काढण्यासाठीचा उत्सव असं म्हटलं जातं. पहिलं पावसाचं पाणी पिण्याच्या अगोदर लोक त्याची पण पूजा करतात. म्हणजे पहिलं धान्य असेल, पहिलं पाणी असेल, शेती असेल, जनावर असेल, म्हणजे वाघ असेल आणि नागपंचमीचा नाग असेल, ही सगळी मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या गोष्टींना शेतीमध्ये एक महत्वाचं स्थान आहे आणि ते स्थान पुढच्या पिढ्यांना समजून सांगण्यासाठी, त्यांची गुंतागुंत पुढच्या पिढ्यांना समजून सांगण्यासाठी ज्या गोष्टींचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये रूढी, परंपरा, सण आणि उत्सव तयार झालेले आहेत आणि आपण सुद्धा त्यांच्याकडे बघत असताना तसंच बघायला पाहिजे. काही उत्सव
हे जाती व्यवस्थेचे आधीचे आहेत, ज्याच्यामध्ये जाती व्यवस्थेचा ब्राह्मणी व्यवस्थेचा काहीही संबंध नाही. बहुजन समाजाचा त्याच्याशी संबंध आहे, कारण ते ब्राह्मणी व्यवस्था निर्माण करू शकत नाही. मी नेहमी माझ्या तरुण सहकार्यांना सांगत आलेलो आहे की ब्राह्मणी व्यवस्था ही सर्जनशील व्यवस्था नव्हती आणि नाही. त्यांना फक्त मी ब्राह्मण या जातीला जबाबदार धरणार नाही. ती एक मानसिकता आहे. आणि जे जे लोक या ब्राह्मणी व्यवस्थेचं समर्थन करतात ते सर्जनशील असू शकत नाही. ते विध्वंसक असू शकतात. म्हणजे फक्त शिकार करणं, डावपेच करणं, जाळं लावणं, नियोजन करून जनावराला जसं पकडतात तसं माणसालाही पकडण्यासाठीची वेगवेगळ्या प्रकारची जाळी लावणं, जी दिसतात आणि जी दिसत नाही असे लोक, आणि जनावरांना माणसांच्या सोबत आणून बाळगणं, त्यांच्यावर मानवी संस्कार करणं. कुत्र बस म्हटलं की बसतंय आणि उठ म्हटलं की उठतंय, म्हणजे किती छान. याचा अर्थ माणसाचे संस्कार जनावरावर करण्याची परंपरा ही माणूस आणि जनावर या दोघांनी एकमेकाला समजून घेण्याचा मुद्दा आहे. शिकार करण्याचा मुद्दा नाहीये. बैलाला मारून कापून खाणे नव्हे, बैलाला सुद्धा माणसाचा लळा लागणं आणि माणसानं बैलाला शिकवणं, यासाठी एक वेगळी कुवत असावी लागते. ती शिकार करणाऱ्या हिंसा करणाऱ्या संस्कृतीमध्ये असू शकत नाही. ती निर्माणाची कुवत असलेल्या शेती करणाऱ्या संस्कृतीमध्ये असू शकते. एखादं रोप लावणं, त्याला पाणी घालणं, जगवणं आणि लहानपणापासून मोठं होऊन त्याचं कणीस किंवा धान्य निघेपर्यंत, फळ निघेपर्यंत त्याचं झाड होणं, त्याला आपण आपल्या जीवनाचा एक भाग म्हणून सांभाळणं, याला एक मानवी वृत्ती असावी लागते, जी सर्जनशील असते, जी प्रेम करायला शिकवते आणि जी एकमेकांसोबतचं नातं घट्ट करते. ही परंपरा बहुजनांची परंपरा आहे, अहिंसेची परंपरा आहे, सर्जनशील परंपरा आहे. वेगवेगळ्या प्राण्यांचं, जनावरांचं, वनस्पतींचं वेगळं अस्तित्व मान्य करणारी परंपरा आहे. जे विविधतेची परंपरा आहे, जैव विविधतेला सांभाळून घेणारी परंपरा आहे. आणि अशी परंपरा ही बहुजनांची परंपरा असल्यामुळं ते शेती व्यवस्था विकसित करू शकले. आणि मग शेतीमध्ये जी उत्पादनाची साधनं निर्माण झाली, ती साधनं आणि हिंसेसाठी वापरली जाणारी हत्यारं आणि साधनं ह्यांच्यामध्ये फरक आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कुऱ्हाड झाडं तोडण्यासाठीची वेगळी असते, भात कापण्यासाठी वेगळी असते, आणि परशु हा माणसं मारण्यासाठी वेगळा असतो. तलवार शेतीमध्ये उपयोग करता येत नाही, पण लढाईसाठी मात्र त्याचा उपयोग केला जातो. शेतीमध्ये कुदळ असतं, फावडं असतं, बुट्टी असते, ही उत्पादनाची साधनं आहेत. बैल असतो, गाय वापरली जाते, म्हैस वापरली जाते शेतीमध्ये, ही उत्पादनाची साधनं आहेत. यांच्या निर्मितीसाठी सुद्धा खूप प्रयत्न झालेले आहेत आणि त्या प्रत्येक उत्पादनाच्या साधनाबरोबर एक नवा नवा उत्सव जोडला गेलेला आहे. आणि तो उत्सव हा मानवी जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये अंधश्रद्धा शोधू नका. जी अंधश्रद्धा आलेली असेल ती आत्ताची अंधश्रद्धा आहे. याचा अर्थ आपण सगळ्यांनी वडाच्या भोवती फिरून वट सावित्री केली पाहिजे असं मी म्हणत नाही. काही सण हे अलीकडच्या काळामध्ये ब्राह्मणी संस्काराखाली निर्माण झालेले सण आहेत आणि ज्याच्यामध्ये अंधश्रद्धा आहे, त्या आपण निवडल्या पाहिजे, त्या आपण हेरल्या पाहिजे. त्या कशा आल्या, त्या कुठून आल्या, त्या कधी आल्या, आपण शोधलं पाहिजे. आणि ते बाजूला काढून आपल्या लोकांचं आपण प्रबोधन केलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे, ह्या परंपरा आपल्या नाही आहेत, हे सण आपले नाही आहेत. आणि त्याची सुरुवात करण्यासाठी दसरा हा शेतीशी संबंधित असलेला आणि स्त्रियांशी संबंधित असलेला महत्वाचा सण म्हणून आपण नेहमीच या सणाकडे बघत आलेलो आहोत. आणि ज्या निमित्तानं आपण ही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. माझा पुढचा मुद्दा असा आहे की हे जे सण आहेत, हे उत्सव आहेत, हे जाती व्यवस्था पूर्व काळातले आहेत. पण जाती व्यवस्था जशी निर्माण झाली तशी त्याच्यामध्ये जाती व्यवस्थेनं स्वतःचं स्थान, ब्राह्मणी व्यवस्थेनं स्वतःचं स्थान निर्माण केले. आणि हे स्थान निर्माण कसं होत गेलं, म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो. पूर्वी देवळं नव्हती आणि मी
पूर्वी माझ्या अगदीच तरुणपणी एक लेख लिहिला होता आणि मी त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की देवळं आलीने आमच्या देवांचा घोटाळा झाला. पूर्वी देवळं आमचे देव सगळे उघड्यावर असायचे. मोठी मोठी दगड म्हणजे देव आणि त्या दगडांची पूजा किंवा त्या दगडावर जिथं ती आमची पूर्वीची माणसं बसत होती. ज्योतिबा इथं बसत होता, भैरोबा इथं बसत होता, काळूबाईचं मुख्य ठाणं इथं होतं, अंबाबाईचं मुख्य ठाणं इथं होतं, असं आपण म्हणतो. म्हणजे ती माणसं तिथं होती भौगोलिक दृष्ट्या, असा तिचा अर्थ होतो. पण तिथं मंदिर किंवा देवळं त्या माणसांच्या नावानं नव्हती. आणि ती निर्माण झाली आणि मी त्याच्यावर एकदा टीका केल्यानंतर माझे एक सहकारी राजा शिरगुटे यांनी दुसरा लेख लिहून विद्रोहीच्या मासिकामध्येच ती माझी टीका दुरुस्त केली. पण ही जी देवळांची संकल्पना आहे त्या संकल्पनेबद्दल कोणीतरी संशोधन करणं आवश्यक आहे. म्हणजे विद्रोहीशी संबंधित सामाजिक आणि स्थापत्यशास्त्राशी संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर संशोधन, देवळांची विकसित होण्याची पद्धत कुठून आली आणि नंतरच्या काळामध्ये देवळांचा विस्तार जसा होत गेला तसं त्याच्यामध्ये बांधकामामध्ये सुद्धा आता काही देवळांच्या मध्ये खांब जातीचे वाटून दिलेले आहे. अमक्या खांबाजवळ गावातला अमका माणूस बसेल, म्हणजे भावकी ज्याला म्हणायचं, हा या भावकीचा खांब, तो त्या भावकीचा खांब, तो इथं गुरव बसेल, या खांबाजवळ पाटील बसेल, या खांबाजवळ कुंभार बसेल, या खांबाजवळ दुसरा बलुतेदार बसेल. म्हणजे खांब, देवळाची रचना जाती व्यवस्थेला पोषक पद्धतीने नंतरच्या काळामध्ये केली गेली. आणि मग देऊळ ही एक जी संकल्पना आहे, समाजाला एकत्र येण्यासाठी, मोठी घरं नव्हती त्यावेळेला, सगळ्यांना एकत्र येण्यासाठी जे वेगळं घर बांधलं जायचं तेच देऊळ होतं. पूर्वीचे सगळे कार्यक्रम देवळात व्हायचे. म्हणजे तो हॉल होता, सांस्कृतिक केंद्र होतं ते. शाळा देवळात होत्या, सगळ्या मिटिंगा देवळात व्हायच्या, सभा देवळात व्हायच्या, आरोग्यविषयक कार्यक्रम देवळात व्हायचे, वादविवाद देवळात व्हायचे, मारामाऱ्या देवळात व्हायच्या आणि वाद सुद्धा देवळातच सोडवले जायचे. देऊळ हे सगळ्या गावाचं केंद्र असायचं. पण नंतर तिथं जाती व्यवस्था आली, नंतर तिथं पुजारी आले. एकाही, ज्याला आपण कुलमाता म्हणतो, ज्याला आपण कुलस्वामी म्हणतो, ज्याला आपण आमची प्रतीक म्हणतो, ज्याला आपण बहुजनांचे देव म्हणतो, गाव पांढर म्हणतो किंवा आद्य माता गणमाता म्हणतो, ह्या सगळ्या देवांच्या मध्ये जाती व्यवस्थेचा संबंध नाही. ही जाती व्यवस्था पूर्व संस्कृतीची प्रतीक आहेत. तिथं नंतरच्या काळामध्ये देवळासोबत जाती व्यवस्था आणि ब्राह्मण आला आणि हा एक मोठा सांस्कृतिक संघर्ष आहे. ज्या परंपरा ब्राह्मण नव्हत्या, ब्राह्मणी नव्हत्या, त्या परंपरांच्या मध्ये नंतर ब्राह्मण घातला गेला. देवळामध्ये ब्राह्मण आला. जे देव हिंसा मटण खातात तिथं सुद्धा आता पडदा ठेवून ब्राह्मणाला उभा केला जातो. म्हणजे मी, माझ्या गावची देव होती काळूबाई आहे, तिला बकऱ्याचं मटण लागतं तिला. आणि आणखीन बरेचसे आमचे देव आहेत की ज्यांना गांजा लागतो, ज्यांना दारू लागते, ज्यांना तंबाखू लागतो. म्हणजे बहुजन समाजातली माणसं जे जे करतात ते सगळं देव करत होते, कारण ते माणूस होते. तो आमचे कुलस्वामी होते किंवा कुल माता होत्या. त्यामुळं आता माणसं जे करतात ते सगळे ते करत होते. आता विठ्ठलाच्या बाबतीमध्ये सुद्धा, नंतरच्या काळात निर्माण झालेल्या विठ्ठलाच्या बाबतीमध्ये सुद्धा हे सगळं लागू आहे. अगदी अंघोळ घालण्यापासून ते झोपवण्यापर्यंत सगळ्या विधी माणसासारख्या देवाला करतात, कारण ती माणसं होती. आणि माणसं स्वतःच इमॅजिनेशन सुद्धा माणसाचंच असतं. म्हणून माणूस पावसाकडे बघताना सुद्धा माणसाची इमॅजिनेशन पावसाला लावतो, ढगांना लावतो. पावसानं बॅटिंग केली म्हणजे काय, क्रिकेट खेळतो पाऊस. पण माणसाची अक्कल क्रिकेटमध्ये असल्यामुळं पावसाला सुद्धा ते उपमा देतो आणि ते पावसाचा सुद्धा विचार तसाच करतो, जोरदार बॅटिंग केली. म्हणजे ही जी मर्यादा आहे माणसाची, मानवी जीवनाची, ती मर्यादा आमच्या देवांची पण होती. त्यामुळं ज्या देवांना मटण लागतं, बकरं लागतं, कोंबडं लागतं, त्या देवांचे आता शाकाहारी असलेले ब्राह्मण देव कसे पुजारी असतील, असू शकत नाही. पण तिथं नंतरच्या काळामध्ये पुजारी आले आणि मग आम्ही आता पुजाऱ्यासह देवळाला नाकारायला गेलो. हे आपल्या दृष्टीनं अत्यंत वाईट आहे.
पुजाऱ्यासह देवळाला न नाकारता देऊळ ही आमची परंपरा आहे, बहुजनांची परंपरा आहे, आमच्या संस्कृतीचा भाग आहे. पण ब्राह्मणी जाती व्यवस्था आणि ब्राह्मण पूजा असणं हे आमच्या संस्कृतीचा भाग नाही, हे अभ्यासपूर्वक सांगणं आवश्यक आहे. आणि ती सांगण्यासाठी आपल्याला एक दृष्टी असली पाहिजे, आणि ही दृष्टी, ही शेती संस्कृती समजून घेतल्याशिवाय आपल्याला येणार नाही, असं माझं मत आहे. म्हणून माझा आग्रह तुम्हा सगळ्यांना आहे की आपण आपली दृष्टी साफ केली पाहिजे, आणि आपण आपल्या सण उत्सव रूढी परंपरांच्याकडे सत्यशोधक दृष्टिकोनातून बघायला पाहिजे, ज्याचा आग्रह महात्मा ज्योतिराव फुले धरतात. फुले शाहू आंबेडकर नंतरच्या काळामध्ये ज्यांना आपण म्हणतो, ते सुद्धा ह्या परंपरांचं पिढ्यांचं वर्णन करताना धरतात. मी आणखीन काही उदाहरणं तुम्हाला देणार आहे की ज्याचा खरं तर जाती व्यवस्थेशी संबंध नाही, पण मानवी विकासातला एक महत्वाचा टप्पा म्हणून त्याचा अभ्यास केला जाऊ शकतो. आणि माणूस हा ह्या सगळ्या नेणिवांच्या सह, जाणीवांच्या सह घडलेला आहे. त्याचं ते अस्तित्व, मानसिकता, मनाची घडण नाकारून उपयोग होणार नाही. त्याचा गैरफायदा ब्राह्मणी व्यवस्थेनं माणसाच्या मनाची घडण आपण समजून घेतली नाही, जी बुद्धानं समजून घेतली, जी महावीरांनी समजून घेतली, जी बसवण्णांनी समजून घेतली, जी नामदेव तुकोबांनी समजून घेतली. माणसाच्या मनाची घडण ते आपण समजून घेऊ शकलो नाही, अलीकडच्या काळातल्या चळवळी समजून घेऊ शकल्या नाहीत, आणि त्याचा गैरफायदा मात्र ब्राह्मणी व्यवस्थेने घेतला, आणि त्याने आमच्या माणसांच्या मनांचा वापर करून ब्राह्मणी परंपरा प्रस्थापित केली, आणि मग आज ते लोकशाही मधली सत्ता काबीज करण्यापर्यंत गेलेले आहे. हे दुर्लक्षित करण्याजोगी गोष्ट नाही. त्यामुळं माणसांची मन ही कलम केलेली असू शकत नाही, ती इथले संस्कार घेऊन, इथले वेगवेगळ्या प्रकारची गुणसूत्र घेऊन आपल्या शरीराने आपली मन बनलेली आहेत, आणि ही सगळी संस्कृती आपल्या मनाची घडण करत असते. त्यामुळं त्याचा अभ्यास करणं आणि ते समजून घेणं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून मी आता दुसऱ्या टप्प्यातले काही उदाहरणं तुम्हाला देणार आहे. मी पहिला टप्पा जो जाती व्यवस्थेच्या अगोदरचा आहे आणि शेतीच्या विकासासोबत जोडलेला आहे, माणसाच्या संस्कृती विकासासोबत मानवी संबंधासोबत जोडलेला आहे, त्याची उदाहरणं दिली. आणि मी आता तुम्हाला नंतरच्या काळामध्ये काही रूढी परंपरा उत्सव यांची उदाहरणं देणार आहे, जे अलीकडच्या म्हणजे मध्ययुगीन आहेत. अलीकडं म्हणजे हा काळ सुद्धा आपण हजारो वर्षांच्या अंतरानच घ्यायला पाहिजे, आणि अलीकडचा म्हणजे बुद्धाच्या नंतरचा असं मी म्हणेन फार तर. म्हणजे जर का आपल्याला समजून घ्यायचं असेल, काल मर्यादा समजून घ्यायची असेल कॅलेंडरच्या पद्धतीने, मी म्हणेन की बुद्धानंतरची काही उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे. त्यातली काही गोष्टी अशा आहेत की अर्थात यल्लामाचं जे काय स्थान आहे समाजाच्या विकासातलं, जे कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाजाच्या मनावर आणि स्त्रियांच्या मनावर यल्लामाचा प्रभाव भयंकर आहे. आणि मग जोगती सोडण्यामुळं किंवा अंगात येण्यामुळं आणि थोडंसं रॅशनल ज्ञान असलेला प्रत्येक माणूस यल्लामाला नावं ठेवण्यामध्ये स्वतःला धन्य मानतो. मला असं वाटतंय की आपण ह्या परंपरा, ज्या बहुजनांच्या परंपरा आहेत, स्त्री शूद्राती शूद्रांच्या परंपरा आहेत, त्या समजून घ्यायला पाहिजे. हे जुनं नाहीये, हे अलीकडच्या काळातलं आहे. यल्लामाचं स्थान निर्माण होणं, यल्लामाचं वैशिष्ट्य काय आहे? यल्लामाचं वैशिष्ट्य असं आहे की खरूज नावाचा रोग ज्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये होत होता, त्यावेळी खर्जेवर ट्रीटमेंट करणार एक वैद्यकीय पथक यल्लामाने निर्माण केलं. खर्जेवर कसा औषध उपचार करावा, म्हणजे कोरोनावर औषध निघत नाही तसं त्यावेळेला संसर्गजन्य रोगांच्यावर औषधं नव्हती, ती आपल्या माणसाने शोधली, आणि ज्या माणसाने शोधली त्याला बहुजन समाजानं देवत्व बहाल केलं. असंच खरूज या रोगावर लिंबाचा पाला, कडुलिंब हा अत्यंत उपयोगी आहे, आणि तो आपण कसा वापरावा हे यल्लामानं दाखवून दिलं. स्त्रियांचे जे वेगवेगळे आजार आहेत, अशक्तपणा, रक्त पांढरी, हे सगळे आजार कसे दुरुस्त होतील याचं औषध पाणी यल्लामा सांगते. आणि मग यल्लामा सगळ्या जगाला जगवू शकते, म्हणून यल्लामाचा जग आणि त्या यल्लामाच्या जगाच्या भोवती सगळ्या देवांची मुखवटी असतात.
म्हणजे सगळे देव यांच्यापेक्षा यल्लामा ग्रेट आहे असं बहुजन समाजातल्या स्त्रिया मानायला लागल्या आणि मग यल्लामाचा जग ही संकल्पना निर्माण झाली. यल्लामाची परडी, ह्या परडीमध्ये काय असतं? ह्या परडीमध्ये ऊस असतो, ह्या परडीमध्ये गूळ असतो, ह्या परडीमध्ये बिजाणे असतात म्हणजे भिजवलेलं कडधान्य असतं म्हणजे हरभरे, वाटाणे वगैरे. ह्या परडीमध्ये लिंबू असतात, ह्या परडीमध्ये भंडारा म्हणजे हळद, ज्याला आपण अँटीबायोटिक्स म्हणतो, ती हळद असते. आणि या परडीमध्ये आंबील, नाचण्याची आंबील असते. ह्या सगळ्या गोष्टी आधुनिक काळामध्ये स्त्रियांच्या रोक्त पांढरीच्या रोगावरचा उपाय म्हणून वापरल्या जातात आणि अशक्तपणा घालवण्यासाठी वापरल्या जातात. म्हणजे आरोग्य विषयक संशोधन आणि आरोग्य विषयक प्रचाराची सुरुवात ज्या यल्लामा नावाच्या स्त्रीनं केली ती शूद्र होती, ती अतिशूद्र होती आणि ती मातंगी होती. म्हणजे मातंग समाजात ज्याच्या नंतरच्या काळामध्ये समावेश होतो त्या समाजातली होती, म्हणून ती अशा पद्धतीनं आज नाकारण्यापर्यंत आपणच आपल्या माणसांना नाकारत आहोत. आपला इतिहास नाकारला की मग आपण आपली मुळं दुसऱ्यांच्या ताब्यात देतो आणि मग ते ब्राह्मणी इतिहास तुमच्या डोक्यावर मारतात. त्यामुळे ज्या गोष्टी वाईट आहेत त्या टाकल्या पाहिजेत, जोगती सोडली पाहिजे असं नाही, पण यल्लामाचं संशोधन आपण केलं पाहिजे. आमच्या इकडं खीर नावाचं एक प्रकार आहे, ज्याला सिद्धोबाची खीर म्हणतात, सिद्धनाथाची खीर म्हणतात. म्हणजे काय? म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या गावातल्या लोकांनी येताना मुठमुठभर धान्य आणायचं, ते धान्य सगळ्यांनी एकत्र ठेवायचं, त्याच्यात गूळ टाकायचा आणि ते धान्य शिजवून गूळ कालवून सगळ्यांनी एकत्रित बसून जेवायचं. काय जातीचा संबंध आहे? काय धर्माचा संबंध आहे? नाही. पण तो त्या सिद्धनाथाचा प्रसाद म्हणून सगळ्यांनी घ्यायचा. आणि बसवण्णांच्या नंतर लिंगायत धर्मामध्ये खिरीला भयंकर महत्व आहे. कारण त्यामध्ये एक प्रकारचं धान्य नसतं, सगळ्या प्रकारचं धान्य मिसळलं जातं, त्याच्यामध्ये गोड घातलं जातं, शिजवलं जातं आणि सगळ्यांना समान पद्धतीनं वाटलं जातं. किंवा आमच्या इकडं जेव्हा नवीन धान्य होतं त्यावेळी गावाच्या देवळामध्ये सगळ्यांनी आपलं जेवण घेऊन यायचं, सगळ्यांनी आपलं जेवण एकत्र ठेवायचं, ते मिसळायचं आणि पंक्तीला बसून जसं हाताला येईल, जे हाताला येईल ते वाढून देवळातच पंक्ती पडायच्या सगळ्यांच्या. म्हणजे सगळ्यांनी एकत्रित येऊन जेवायचे. हे रूढी, ह्या परंपरा फार जुन्या नाहीत. म्हणजे भाकरी करण्याचा शोध लागण्याच्या अलीकडच्या परंपरा आहेत, भात करण्याचा शोध लागल्यानंतरच्या परंपरा आहेत, शेती विकसित झाल्यानंतरच्या परंपरा आहेत, यल्लामा नावाची एक व्यक्ती निर्माण झाल्यानंतरच्या परंपरा आहेत. या परंपरा सुद्धा आज ब्राह्मणी प्रभावाखाली चाललेल्या आहेत. गावातली माणसं एकत्रित येऊन जगणं, जेवणं, एकत्रित खाणं आणि शेतीशी संबंधित असले उत्सव करणं हे सुद्धा आता आपल्याकडे कमी झालेलं आहे. पीर म्हणजे 12व्या शतकानंतरचीच, खर तर 7व्या-8व्या शतकामध्येच खर तर पैगंबरांच्या नंतर आपल्या देशामध्ये मुस्लिम धर्म आला आणि अवलिया आले. आपल्या इकडे सगळ्या समाजामध्ये साधारण 9व्या-10व्या शतकानंतर आणि 11-12व्या शतकानंतर पीर सुरू झाले. पीराचा मलिदा नावाची एक गोष्ट असते. काय असतं हे? तर पुन्हा एक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी एकत्र करणं, सुक्या आणि त्याच्यामध्ये गोड घालून त्याचा मलिदा केला जातो. भाकरी नाही, त्या मोडल्या जातात, त्याचा चुरा केला जातो. चपात्या नाही, त्या मोडल्या जातात, त्याचा चुरा केला जातो. सगळ्यांचं एकत्रित करून चुरा करून त्याच्यात गूळ घालून ते गोड करून सगळ्यांना दिलं की मग त्याचा मलिदा. हे पीराच्या नावानं केलं जातं. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जसं बसवण्णांनी दासोह आणि मग नंतर प्रसाद सुरू केला, तसंच काही गोष्टी ह्या रूढी परंपरा म्हणून निर्माण झाल्या. त्या काळामध्ये त्या परंपरांनी ते माणसांना एकत्रित येऊन नव्या गोष्टीचं ज्ञान देण्याची, एकत्र येऊन उत्सव साजरे करण्याची ही परिषद आहे, परिस्थिती आहे किंवा सण आहे, हे उत्सव आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. याचा अर्थ सगळं चांगलं आहे का? मी असं म्हणालेलो नाही आणि मी असं म्हणणार नाही. त्याचं ब्राह्मणीकरण झालेलं आहे. पण आपण जर ब्राह्मणीकरण झालेलं आहे म्हणून ते आमचं नव्हे असं म्हटलं तर मग तुमचं काय?
मग तुम्ही आमचं स्वीकारा म्हणून तुम्हाला दिलं जातं, रामायण महाभारत दिलं जातं, मग तुम्हाला वेद दिले जातात. ही नाही आहे आमची संस्कृती. आमची संस्कृती ही बहुजनांची संस्कृती, ही स्वाभिमानानं सांगण्याजोगी संस्कृती आहे, नवनिर्मितीची संस्कृती आहे. आणि ही संस्कृती ही आमचं माणूसपण विकसित करत आलेली संस्कृती आहे. अमानुष पण नव्हे, आमच्यातलं जनावर नव्हे हिंसेचं फक्त शिकार करणार, तर शेती निर्माण करणार, माणसं जगवणार, जनावर जगवणार, वनस्पतींच्या सोबत नातं सांगणार. आम्हाला जेव्हा तुकोबा सांगतात वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे, त्यावेळी आमचं नातं वृक्षांच्या सोबत, वेलींच्या सोबत, वनातल्या सगळ्या म्हणजे जंगलातल्या सगळ्या प्राण्यांच्या सोबत तुकोबा जोडतात. ही साधी गोष्ट नाही, ही सगळे जग समजून घेण्याची गोष्ट आहे. जेव्हा भगवान महावीर आम्हाला सांगतात की सगळे जीवजंतू महत्वाचे आहेत, त्यांना जगू द्या तरच तुम्ही जगणार आहात. म्हणजे जगायचं असेल तर जगू द्या. आज आम्ही जे हिंसा घडवतो आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू, विषाणू सगळे मारायचा सपाट आपण सुरू केलेला आहोत, त्याचा अर्थ आपण मानवी जीवन सुद्धा संपवायला चाललेलो आहोत. आणि हे जर करायचं नसेल आणि सगळे जीवजंतू आणि जैवविविधता टिकायची असेल, तर बहुजनांनी जी संस्कृती या सगळ्यांना सामावून घेणारी, समजून घेणारी आणि माणसांना समजून घेणारी आणि सामावून घेणारी आणि त्याच्यामधून जगण्याचा उत्सव निर्माण करणारी जी संस्कृती निर्माण केली ती आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि हे जर उत्सव माणसाच्या जीवनातून आपण काढून टाकलं, तर मला असं वाटतंय की प्रत्येक 10 घराच्या मागे एक सायकियाट्रिस्ट पाहिजे. हे उत्सव, हे सण, ह्या रूढी, ह्या परंपरा ह्या माणसाला डिप्रेशन मधून बाहेर काढतात. मानवी मन हे कसं प्रफुल्लित होईल, समाजासोबत जोडलं जाईल, समाजासोबत दुखणं मांडलं जाईल, त्याच्यावर समाजातून उपाय कसे काढले जातील, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आमच्या उत्सवांच्या मध्ये आहेत. देवळात जाऊन आलं की बरं वाटतं, हे वाक्य सरळ नाहीये, त्याला वास्तवाचा आधार आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे माणसाच्या मनाची ट्रीटमेंट काय असावी हे सुद्धा आमच्या परंपरांच्या मधून आहे. त्याचं अंधश्रद्धेकडे नेणं आणि त्याचा गैरवापर करून त्या माणसाचं शोषण करणं ही ब्राह्मणी भांडवली परंपरा आहे. ही आमची बहुजनांची परंपरा नाही. आमची बहुजनांची परंपरा ही सेवेची परंपरा आहे, माणसाला मदत करण्याची परंपरा आहे, एकमेकांसोबत नातं निर्माण करण्याची परंपरा आहे. ही आपण दृष्टी घेऊन शोधली पाहिजे. आणि त्याच्यावरचे जे जाती व्यवस्थेची पुटा आहेत ती आपण उलगडून काढली पाहिजेत. स्त्री पुरुष भेदाची पुटा आहेत ती उलगडून काढली पाहिजेत आणि ती समाजासमोर मांडून सांगितलं पाहिजे, हे सोडा आणि हे आपलं आहे, हे घ्या. ही तुमची संस्कृती आहे. विषमतेची संस्कृती तुमची संस्कृती नाही आहे. तुमची संस्कृती ही समतेच्या आधारावर आणि सगळ्यांना जगू देण्याच्या आधारावर उभी असलेली संस्कृती आहे. हे आपण सगळ्यांच्या समोर मांडू शकलो पाहिजे. याचा अर्थ काय? मी शेवटचा मुद्दा सांगून थांबणार आहे. जवळजवळ 55 मिनिटं झालेली आहे. माझा शेवटचा मुद्दा असा आहे की आपण सगळ्या गोष्टींच्याकडे विचक्षणपणे पाहू शकलो पाहिजे, क्रिटिकली. जे अगदी संशोधनाच्या पद्धतीने आपण भाषा समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आपण म्हणतो व्यासपीठ आम्हाला चालणार नाही शब्द. का चालणार नाही? कारण त्या शब्दापाठीमागे संकल्पना जी आहे ती एक मूल्य व्यवस्था घेऊन येते, व्हॅल्यू ऍडेड असते. म्हणजे व्हॅल्यू लोडेड असलेल्या संकल्पना, शब्द हे विषमतेला पोषक असतात. म्हणून आपण व्यासपीठ हा शब्दप्रयोग नाकारतो. आपण म्हाताऱ्या माणसाला थेरडा म्हणून हिनवत नाही. थेर या संकल्पनेचा आपण सन्मान करतो, जी बुद्धाची परंपरा आहे. आपण शैतान ही संकल्पना सुद्धा नाकारली पाहिजे. भूत, पिशाच ही आमची माणसं होती, ती चांगली माणसं होती. त्यांना निगेटिव्ह अर्थानं, नकारात्मक पद्धतीनं बघायची गरज नाही. हे आपल्या संस्कृतीच्या अभ्यासातून आपल्या लक्षात येईल. वेताळ म्हणजे काय? डॉक्टर राजेंद्र कुंभारांनी ह्या सगळ्या संकल्पना कालच्याच भाषणामध्ये फार चांगल्या पद्धतीनं मांडलेल्या. तुम्ही ते ऐका. आपल्या युट्यूबवर आहे आणि विद्रोहीच्या फेसबुकवर पण आहे. आपण जसं शब्दांच्या बाबतीमध्ये संशोधन केलं पाहिजे असं म्हणतो,
तसंच आपण आपल्या संस्कृतीचं संशोधन केलं पाहिजे आणि स्वाभिमानानं मिरवण्याजोगी असलेली आमची संस्कृती जर ब्राह्मणी व्यवस्थेमुळं किंवा ब्राह्मणी विचारामुळं विषमतेच्या विचारामुळे जर बदनाम होणार असेल तर ते आपण खपवून घेता कामा नये. मग आदिवासींची संस्कृती असेल, बहुजनांची संस्कृती असेल, भटक्या विमुक्तांची संस्कृती असेल, त्याच्यातलं जे वाईट आहे ते काढून टाकूया. पण जे चांगलं आहे ते अभिमानानं सांगूया. हे आमच्या परंपरेनं निर्माण केलेलं आहे. लोकशाही आमच्या परंपरेची आहे. आमचं गाव बसून निर्णय घेत होतं. त्यासाठीच गाव पंचायत असायची. त्यातूनच नंतरच्या काळामध्ये वेगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. आदिवासी भागामध्ये आतापर्यंत पंच बसायची पद्धत होती. काही लोकांनी बदनाम केली. त्याच्यामध्ये सुद्धा प्रदूषण आलं. त्याच्यामध्ये दोष आलेले आहेत. दोष काढलेच पाहिजेत. त्यासाठी अभ्यास केला पाहिजे आणि ते विचार समाजासमोर मांडून पॉझिटिव्ह प्रबोधन, होकारात्मक पद्धतीनं समाजाचं प्रबोधन केलं पाहिजे. नाकारून समाजाचं प्रबोधन होणार नाही. देव नाकारून बहुजन समाजाला समजून सांगता येणार नाही. देव म्हणजे काय हे फोडून सांगायला लागेल. काल्पनिक देव आमचे नाही. आमची माणसंच देव होती आणि आम्ही माणसाला देव बनवलेला आहे हे आपल्या माणसांना उदाहरणं देऊन पटवण्याजोगं आहे. आपली परंपरा ज्ञानी परंपरा आहे. त्यामुळं निगेटिव्ह नाही तर पॉझिटिव्ह प्रबोधन करायचं असेल तर आपल्या सगळ्या परंपरा आपण समजून घ्यायला पाहिजे. त्यांचं संशोधन केलं पाहिजे. ते रॅशनल पद्धतीने केलं पाहिजे. ते वैज्ञानिक पद्धतीने केलं पाहिजे. विज्ञान हा शब्दप्रयोग सुद्धा बुद्धाच्या काळापासूनचा आहे. बुद्धाच्या परंपरेतला आहे. त्यामुळं विज्ञान म्हणजे काय असं म्हणतो त्यावेळी आपल्याला ही सगळी परंपरा लक्षात येते. वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे. लॉजिक असलं पाहिजे. तार्किकता असली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण आपले सण, रूढी, परंपरा जे आमच्या समाज व्यवस्थेच्या घडणीचा महत्वाचा इतिहास आहे, तो भाग आहे आणि ज्ञान प्रसाराची माध्यम आहे, त्या माध्यमांना समजून घेऊया आणि नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी 21व्या शतकातल्या इलेक्ट्रॉनिक जगातल्या ह्या सगळ्या जगाला सामोरे जाण्यासाठी आपल्या परंपरेच्या ताकदीच्या आधारावर उभा राहूया असं आपल्या सगळ्यांना मी आवाहन करतो. आणि ऐन वेळी जरी आलं तरी माझ्या मनात जे तुम्हाला सांगावंसं वाटलं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मी प्रश्न बघेनच पण तुमच्या मनात काय प्रश्न असले तर विचारा. आपण प्रश्नांच्या आधारावर आणखीन थोडा वेळ चर्चा करूया. मला वेळेची मर्यादा नाही. तुम्हाला ज्यांना वाटतंय प्रश्न विचारावेत त्यांनी विचारावेत असं आवाहन करून मी थांबतो. धन्यवाद.
मला एकच प्रश्न आतापर्यंत आलेल्या ह्याच्यामध्ये. हा. काही प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामध्ये घट बसवल्यानंतर नवनाथांची पोथी का वाचतात? नवरात्रीच्या 9 दिवस उपवास का धरतात? असे एक आहे. त्यानंतर देवी आणि पाणी यांचं संबंधित प्रेरणादायी आहे त्याबद्दल सांगा. त्यानंतर एक प्रश्न आहे, मंदिर खुली करण्याबाबत आपले काय मत आहे ते मांडा. मला वाटतंय की ब्राह्मणी परंपरा माणसांचं दैवतीकरण करण्यामध्ये आणि माणसांना देवावर अवलंबून ठेवण्यामध्ये फारच अवलंबून आहे. म्हणजे माणसं जर काल्पनिक देवांच्यावर किंवा देवाच्या भीतीवर अवलंबून राहिली नाही तर मग त्यांचं कोण ऐकणार नाही. आणि ते म्हणतात तसं मग काल्पनिक असलेल्या रामाच्या नावानं कोण मतं देईल? त्यामुळं मंदिरं खुली करण्याचे ज्या माणसाने आतापर्यंत एवढे चांगल्या पद्धतीने स्वीकारलेलं आहे की कोरोनाचा रोग जर बरा करायचा असला तर आपण गर्दी टाळायला पाहिजे. हे जिथं लोकांनी स्वीकारलेलं आहे तिथं RSS आणि भाजपच्या नादाला लागून मंदिरं खुली करावीत असं काय या विचाराचा मी नाही. उलट लोकांचं जर का देवावरचं अवलंबित्व कमी होणार असेल आणि ते रॅशनलपणे विचार करणार असतील तर ते चालू ठेवावं. लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न त्याच्या जिथं अवलंबून राहणार आहे त्यांना सरकारनं स्वतंत्रपणे मदत करणं हे आवश्यक आहे. म्हणजे ज्यांचं मंदिराच्या आजूबाजूचे लोक जे आहेत त्यांचं जगणं मंदिरावर अवलंबून आहे, व्यवसाय मंदिरावर अवलंबून आहे, मंदिरात येणाऱ्या लोकांच्यावर अवलंबून आहे, त्यांना सरकारनं मदत केली पाहिजे. त्यांचं जे हप्ते असतील ते पुढे ढकलले पाहिजेत किंवा हप्ते सरकारनं भरले पाहिजेत. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था सरकारनं केली पाहिजे. पण देवळात गेलं पाहिजे हे जे आहे हे काय माझ्या रॅशनल मताला पटत नाही. त्यामुळं मंदिर खुली करणं हा कोरोनाच्या दृष्टीनं अत्यंत नाजूक आणि फारच गंभीरपणे विचार करायचा मुद्दा आहे. तो सगळ्यांनी तसा करायला पाहिजे. लोकांच्या जगण्याचा मुद्दा वेगळा आहे आणि मंदिरांचा मुद्दा वेगळा काढून आपण बघायला पाहिजे असं माझं मत आहे. दुसरं, घट बसवल्यानंतर नवनाथांची पोथी का वाचतात? आता मी मगाशी तुम्हाला बोलता बोलता एक मुद्दा सांगितला की लोक पूर्वी देवळं नव्हती आणि देवळं ही मोकळी असायची. मग ज्यावेळी सगळ्या गावाचा मिळून जो घट बसवला जातो तो जर देवाजवळ असेल किंवा त्या देवीच्या स्थानाजवळ असेल आणि तो तिथं बसवायचा म्हटलं तर जनावर, कुत्री, मांजरं या सगळ्यांच्या पासून त्यांचं रक्षण केलं पाहिजे ना. आता तुम्ही देवाला देवळात बंद करू शकता आणि आता मंदिरं खुली करण्याचा मुद्दा आपल्या समोर आलेला आहे. एका सहकार्याने आपल्या प्रश्न विचारलेला आहे. ज्यावेळी मंदिरच नव्हती त्यावेळी त्याच्या पुढे जागणं, थांबणं, त्या घटाची आणि त्या सगळ्या जे पेरलेलं बी आहे त्याच्या पाण्याची रखवाली करणं, त्यासाठी माणसं तिथं कायमपणे थांबणं आवश्यक आहे. त्याला जागर म्हणतात किंवा जागरण म्हणतात. आणि मग हे ज्या वेळेला येतं आणि पिकं अगदीच बी ज्यावेळी उगवून मातीच्या वर यायला लागतं त्यावेळी त्याची गरज जास्त असते. म्हणजे त्यावेळी माळा वाढत गेलेल्या असतात. म्हणजे 8वी 9वी माळ ही खूपच गरजेची आणि महत्वाची असते. तर त्यावेळेला ही माणसं जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला ती माणसं फक्त देवाचंच हे करतात असं नाही, मनोरंजनाचे पण कार्यक्रम केले जातात अशा वेळेला देवळातून. मग डवरी येतात, कथा सांगतात, डवरी येतात आणि लोक वेगवेगळ्या प्रकारची नाट्य, छोटी छोटी नाट्य डवरी करून काही भागांच्या मध्ये दाखवतात. जे महादेवाचे पुजारी आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ते बहुजन समाजाचे बलुतेदारांच्या पैकी विशेषतः कुंभार, आमच्या इकडे कुंभार समाजातले लोक हे डवऱ्याचं काम करतात. त्यामुळं
काही तज्ञ एक्सपर्ट मनोरंजनाचं काम सुद्धा अशा जी माणसं देवळाजवळ रखवालीसाठी किंवा आपल्या मनाच्या वेगवेगळ्या गोष्टींच्यासाठी बसलेले असतात त्यांच्या मनोरंजनाचा भाग म्हणून मनोरंजन पण केलं जात होतं आणि त्यातून ज्ञानवृद्धी पण केली जात होती. नाथ परंपरा ही बहुजनांची परंपरा आहे आणि ती एक क्रांतिकारक परंपरा आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नाथ परंपरा ही ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधातली परंपरा आहे आणि ती बुद्धाच्या तंत्रपंथातून विकसित झालेली परंपरा आहे. ती जाती व्यवस्था मानत नाही, ती स्त्री पुरुष भेद मानत नाही, ती देऊळ पवित्र आणि स्मशानभूमी अपवित्र असं मानत नाही. त्यामुळे नाथ परंपरेतली बरीचशी लोक ही स्मशानभूमीमध्येच राहणारी असायची. ही परंपरा बहुजनांची परंपरा असल्यामुळं ज्यावेळी बहुजन माणसं एकत्र येतात त्यावेळी नाथांच्या बद्दलचं साहित्याचं वाचन आणि त्याच्यावर चर्चा करणं हे अगदी नैसर्गिक आहे असं मला वाटतं. त्यामुळं घट बसवल्यानंतर जे जे काही हे केले जातात ते हे नाथांची पोथी वाचणं हे त्याच्यात येऊ शकतं, गाथा वाचणं तुकोबाची येऊ शकतं आणि काही तर अगदी म्हणजे पुराणं पण वाचतात काही ठिकाणी. आता हे सगळं मिक्स झालेलं आहे ते आपण दुरुस्त करायला पाहिजे. 9 दिवस का? हे जे आहे याची उत्तरं तुम्ही कालचं डॉक्टर राजेंद्र कुंभार यांचं भाषण ऐका. त्याच्यामध्ये त्यांनी बहुजनांनी आणि विशेषतः स्त्रियांनी जी एकक निर्माण केली, मोजण्याची पद्धत निर्माण केली त्याच्यामध्ये 9 हा आकडा आणि नंतर 10वा हा आकडा, हे 2 आकडे हे अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणजे बहुजनांच्या परंपरेनंच 100 पर्यंतचे आकडे तयार केलेले आहेत. कारण 100 नावाचा एक राक्षस होता आणि त्याचे 100 किल्ले होते असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ 100 पर्यंत आकडे मोजण्याची वैज्ञानिक पद्धत ही बहुजनांनी त्यावेळेला निर्माण केलेली होती. नंतर हजारांची होऊ शकते आणि मग शून्याचा शोध कोणीतरी लावला म्हणून आम्हाला सांगितलं जातं. ठीक आहे, म्हणजे असेल सुद्धा, म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या जे स्पष्ट आहे ते नाकारायची गरज नाही. त्यातून आपल्यात विकृती येईल. जे बरोबर आहे ते स्वीकारूया. जे आमचं आहे ते आमचं आहे म्हणून सांगू. जे आमचं नाही ते आम्ही कुठून घेतलं ते पण अभिमानानं सांगायला हरकत नाही. त्यामुळं 9 हे जे मापक आहे, हे मापक हे स्त्रियांनी निर्माण केलेल्या स्त्रियांच्या राज्यातलं आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जसं पावकी, दिडकी हे आहे, जे नंतरच्या काळामध्ये आता इंग्रजांनी आणलेली दशमान पद्धती आपण स्वीकारली. एकम, दहम, शतम, सहस्र, दशशस्त्र, लक्ष, अमुक, तमुक. तसं पूर्वीच्या काळामध्ये बहुजन समाजातल्या लोकांनी 9 पर्यंत जे आकडे काढले होते त्याला हे महत्वाचं आहे की 9 दिवसाचा उपवास हे असू शकतं असं माझं मत आहे. त्या क्षेत्रातल्या संशोधकांनी पुढे येऊन त्याच्यावर संशोधन केलं पाहिजे असं माझं मत आहे. महेशचा प्रश्न आहे की यल्लामाबद्दल मी बोललो त्यामुळे परशुरामाचा प्रश्न तयार झाला परत. आणि परशुराम हा तर यल्लामाचं त्यानं हत्या केली, खून केला आणि ते बापाचा ऐकून केला. मी मगाशी जो मुद्दा मांडलेला आहे तो पुन्हा तिथं आहे की जेव्हा शूद्र स्त्री आणि ब्राह्मण पुरुष एकत्र आले, कारण ब्राह्मण जातीच्या निर्मितीनंतरच यल्लामाचं कालखंड आहे, तो शोधायला लागेल सायंटिफिकली. म्हणजे आपल्या अभ्यासकाने ते चॅलेंज म्हणून घेतलं पाहिजे. जसं वेगवेगळ्या पद्धतीनं पीएचड्या सुरू आहेत विद्रोहीनं उपस्थित केलेल्या प्रश्नांच्यावर, तसा हा एक प्रश्न पण त्या क्षेत्रातल्या लोकांनी घ्यायला पाहिजे. मला असं वाटतंय की परशुरामानं यल्लामाचा खून करणं किंवा मारणं आणि ते ब्राह्मण पित्याच्या सांगण्यावरून मारणं ही ती जाती व्यवस्था नाकारणारी क्रांतिकारक स्त्री असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच तिचा परशुरामानं खून केला असावा असं माझं रॅशनल मन मला सांगतोय. कारण परशुराम हा जाती व्यवस्थेचा कट्टर समर्थक होता आणि यल्लामा ही जाती व्यवस्थेच्या बाहेर जाऊन माणूस म्हणून सगळ्या स्त्रियांच्यावर उपचार करणारी शूद्र स्त्री होती, अतिशूद्र स्त्री होती. त्यामुळं परशुरामानं नक्की जाती व्यवस्थेची मर्यादा पाळण्यासाठी आणि जाती व्यवस्था घट्ट करण्यासाठी यल्लामाचा खून केला असावा असं माझा कयास आहे. याच्या पलीकडे जास्त संशोधन जर कोणी केलं तर ते आपण स्वीकारूया. दीपक कसाळे खरं तर हे प्रश्न विचारताय ते सत्य आहे. ब्राह्मणी अब्राह्मणी अशी डायकॉटॉमी आहे का? आहे.
पण ह्या डायकॉटॉमीला कॉम्रेड शरद पाटील ब्राह्मणी अब्राह्मणी अशी ओळख देतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या डायकॉटॉमीला ब्राह्मणी आणि बौद्ध अशी ओळख देतात आणि बाकीचे लोक ब्राह्मणी आणि बहुजन असं परिमाण देण्याचा प्रयत्न करतात. पण हे वास्तव आहे जे खर तर ब्राह्मणी परंपरा आणि श्रमण परंपरा असं विद्रोही सांस्कृतिक चळवळ आतापर्यंत मांडत आलेले आहे. कारण ह्या सगळ्या परंपरांचा एकत्रित वारसा विद्रोही सांस्कृतिक चळवळ सांगत असल्यामुळे बुद्धाचे असेल, भगवान महावीरांचे असेल, त्यानंतर बसवण्णांचे असेल, त्यानंतर नाथांची परंपरा, ह्या सगळ्या परंपरांचं वारस म्हणून विद्रोही सांस्कृतिक चळवळ स्वतःला बघत असल्यामुळं या सगळ्या परंपरा श्रमण परंपरा आणि विषमतेचं समर्थन करणारे आणि ब्राह्मण श्रेष्ठत्वावर बेतलेली ब्राह्मणी परंपरा, शिरस्थानी ब्राह्मण जात असलेली उतरंडीची जाती व्यवस्था आणि मनुस्मृती जी ब्राह्मण हिताचंच सगळं व्यवहार सांगते, ती ब्राह्मणी परंपरा यांच्यामध्ये ही सगळे जे आंतरविरोध आहेत किंवा विरोध आहेत हे आपण स्वीकारलं पाहिजे. त्यामुळे दीपक कसाळेंचं म्हणणं बरोबर आहे की आहे ही डायकॉटॉमी, फक्त तुम्ही कुठल्या शब्दामध्ये व्यक्त करता त्याच्यामध्ये मात्र बदल होऊ शकतो. गणेश विदाटेने प्रश्न विचारलेला आहे आणि त्याने उत्तर दिलेलं आहे की अधिक महिना का येतो, हे ज्यावेळी काल गणन सुरू झालं दिवसांचे आणि चंद्र आणि सूर्याच्या आधारावर आणि नंतर सीझन म्हणजे महिने आणि त्याच्या म्हणजे पर्यावरणासोबत त्याची जोड ज्यावेळी घातली गेली त्यावेळेला दिवसांचे महिन्यांचे दिवस हे खरं तर मराठी महिन्यांचे दिवस सगळे समान असतात, ते बदलत नाही. म्हणजे 15-15 दिवसांचा कालखंड, अमावस्या पौर्णिमेचा कालखंड, त्यामुळं पूर्ण वर्ष होण्यासाठी जो काळ 3 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर येतो त्याला अधिक महिना म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये मान आहे. ते कर्मकांडाचं नाहीये. कधीतरी येणाऱ्या गोष्टीला महत्व दिलं जातं आणि मग ते कसं साजरं करायचं म्हणून आता पूर्वी ब्राह्मणी व्यवस्था आणि आता भांडवली व्यवस्था त्याचा उपयोग करून घेऊन आपला धंदा वाढवतायत. त्यावेळी ब्राह्मण धर्मातल्या लोकांनी, ब्राह्मण जातीतल्या लोकांनी आपलं पोट भरलं आणि आता भांडवलदार आपले पोट ह्या परंपरांच्या आधारावर भरण्यासाठी त्यांचं महत्व वाढवत आहे. त्यापेक्षा वेगळं काय अधिक महिन्याला महत्व नाहीये. अमित कांबळेंचं म्हणणं बरोबर आहे. नाथ परंपरा आणि मुस्लिम परंपरा, सुफी परंपरा आणि त्याच्यामध्येच तुम्ही परत वारकरी परंपरा आणि बसवण्णांची शरण परंपरा पण घेऊ शकता की ज्याने अमानुष्कीच्या विरोधात म्हणजे माणुसकीच्या बाजूनं एक नवी आघाडी सांस्कृतिक पातळीवरची उभा केली असं म्हणायला काहीच हरकत नाही. खाली अमित कांबळे यांनी प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे यल्लामा परशुरामावर संस्कार करायला कमी पडले असं त्यांचं आकलन आहे आणि मला असं वाटतं की जिथं संघर्ष उभा राहतो तिथं संस्कार कमी होतात. म्हणजे जेव्हा परशुराम आणि त्याचा बाप ब्राह्मणी व्यवस्थेचे समर्थक म्हणून हिंसक पद्धतीनं व्यवहार करण्यामध्ये कुशल होते आणि ते त्या काळातले खर तर ब्राह्मणांचे रक्षण करते किंवा त्यांचं नेतृत्व करणारे होते. अशा वेळेला एक स्त्री जी जाती व्यवस्था मानत नाही आणि स्त्रियांच्या आरोग्यासाठी आपलं जीवन जिनं दिलेलं आहे, ते संस्काराचा मुद्दा नाही आहे. ते नातं त्यांचं आपल्याला महत्वाचं असल्यामुळे आपण हे आई वडिलांनीच करायचे असतात संस्कार असं काहीतरी आपण संकुचित अलीकडच्या काळामध्ये कुटुंबाची जबाबदारी, पूर्वी कुटुंबच नव्हतं. त्यामुळे सगळा समाज मिळूनच मुलांच्यावर संस्कार करत होता. त्या काळामध्ये आई संस्काराला कमी पडली म्हणून मला दोष द्यावा तसा उद्देश नाही आम्हीचा, पण मला दोष द्यावा असं वाटत नाही. हे आपण लक्षात घ्यावं. त्यामुळे मी परशुरामावर यल्लामा संस्कार करायला कमी पडले असं मला वाटत नाही.
मला वाटतंय आपण संपवूया, कारण मला खाली जाता येईना झालंय. तांत्रिक दृष्ट्या मी थोडासा अनफिट माणूस असल्यामुळे ह्या सगळ्याला माझा कम्प्युटर मला साथ देईना झाला. अमितनं पुन्हा प्रश्न उपस्थित केला आहे की त्यावेळी पितृसत्ताक पद्धती होती. ब्राह्मणी व्यवस्था ही पितृसत्ताक आहे आणि ते त्यात काय एवढं वावगं वाटून घ्यायची गरज नाही. पण त्याच काळामध्ये इतर जनसमूहांच्या मध्ये पितृसत्ताकता होती की नाही शोधायला लागेल. पण ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये मात्र पितृसत्ताकता होती. त्यामुळं तो आणि त्याचा बाप हे दोघं पितृसत्ताक व्यवस्थेचे समर्थक होते आणि यल्लामा नसावी मातृसत्ताक व्यवस्थेमध्ये असावी. मी स्त्री राज्याची वगैरे म्हणणार नाही, जसं डॉक्टर राजेंद्र कुंभार यांनी नेहमी मांडणी केलेली आहे स्त्री राज्याची. पण मी नक्की म्हणेन की मातृसत्ताक पद्धतीचे समर्थक असावी यल्लामा. पण ब्राह्मणी व्यवस्था ही पितृसत्ताक पद्धतीची असल्यामुळे परशुराम आणि त्याचा बाप हे ब्राह्मणी व्यवस्थेचे समर्थक असू शकतात. युवराज जाधव याने सूचना केलेली आहे की आता थांबायला हरकत नाही. एकंदरीत खुनाची परंपरा ही सनातनी व्यवस्थेची खूप जुनी परंपरा आहे. बरोबर आहे. खून करणं, माणसं मारणं, त्यांचा घात करणं ही ब्राह्मणी परंपरा आहे. ही देवांची पण, काल्पनिक देवांची पण परंपरा आहे. ही बहुजनांची, ही राक्षसांची, ही स्त्री शूद्रातिशूद्रांची किंवा ही दानवांची, पशु ज्यांना आपण पिशाच्य म्हणतो किंवा ज्यांना आपण भूत म्हणतो, ज्यांना आपण भूतनाथ म्हणतो, अशा कोणाची ही परंपरा नाही. खून करण्याची ही ब्राह्मणी परंपरा आहे आणि ती परंपरा आजही आहे. आणि जे ब्राह्मण धर्माचं समर्थन करतात ते ह्या सगळ्या विकृत परंपरांचं समर्थन करतात. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मी पुन्हा एक वेळा शेवटी मी आता थांबणार आहे आणि मी तुम्हा सगळ्यांना असं आवाहन करणार आहे तरुण मंडळींना की तुम्ही अभ्यासक व्हा. फुल्यांची दृष्टी घ्या, बाबासाहेब आंबेडकरांची दृष्टी घ्या, सगळ्यानंतरच्या सत्यशोधक परंपरेची दृष्टी घ्या आणि आपली संस्कृती, आपली परंपरा आणि इतर परंपरा यांच्यामधला फरक समजून घ्या आणि आपल्या राबणाऱ्या बहुजन समाजाची या दैववादी, अंधश्रद्धाळू, अतार्किक अशा ब्राह्मणी परंपरेपासून हिंसक अशा खोटं बोलणाऱ्या, विकृत, डावपेच करणाऱ्या, कटकारस्थानं करणाऱ्या, बलात्कार स्त्रियांच्यावर करणाऱ्या, खून करणाऱ्या ब्राह्मणी परंपरेपासून बहुजनांची मुक्तता करण्यासाठी पुढे या, एवढं आवाहन करून मी थांबतो. धन्यवाद.